नमस्कार. तुमचं स्वागत आहे आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये. लोककथा आणि संस्कृती. कधी-कधी शब्द न बोलताही कोणी आपल्याला सगळ्यात मोठा धडा शिकून जातो. ही गोष्ट आहे एका हत्तीची, जो बोलत नव्हता, लढत नव्हता, पण संपूर्ण जगाला न्याय म्हणजे काय ते शिकून गेला. एका विशाल जंगलात गजराज नावाचा एक मोठा हत्ती राहत होता. तो जंगलातला सगळ्यात बलवान प्राणी होता, पण कधीच आपली ताकद दाखवत नव्हता. सिंह गर्जना करत असे, वाघ भीती पसरवत असे, लांडगे टोळीत फिरत असत आणि गजराज, तो फक्त शांतपणे चालत असे. पाण्याजवळ जाई, लहान प्राण्यांना आधी पाणी पिऊ दे. एकदा जंगलात दुष्काळ पडला. पाणी कमी झालं. अन्नासाठी भांडणं सुरू झाली. सिंहाने हुकूम दिला, जे बलवान ते आधी खातील. लहान प्राणी घाबरले. ससा, हरिण, पक्षी सगळे कोपऱ्यात लपले. गजराज सगळं पाहत होता, पण अजूनही तो शांतच होता. एक दिवस एका छोट्या हरणाच्या पिल्लाला पाण्याजवळ येऊ दिलं नाही. ते तहानं रडू लागलं. सगळ्यांनी मान खाली घातली. कोणीच काही बोललं नाही. तेव्हा गजराज पुढे आला. न गर्जना न राग, फक्त तो पाण्यात उतरला आणि स्वतःचं शरीर आडवं करून सगळ्यांना सावली दिली. पाणी त्याच्या पायामधून हळूहळू वाहू लागलं. लहान प्राणी आधी पाणी पिऊ लागले. सिंह चकित झाला. वाघ थांबला. सगळं जंगल शांत झालं. गजराज काहीच बोलला नाही, पण जंगलाला कळलं, ताकद म्हणजे दबाव नाही. नेतृत्व म्हणजे आधी स्वतः बाजूला होणं. मोठं असणं म्हणजे लहानांची काळजी घेणं. त्या दिवसापासून जंगलात नियम बदलले. पहिले लहान, मग मोठे. काही दिवसांनी पाऊस पडला. जंगल पुन्हा हिरवं झालं. गजराज मात्र तसाच शांत चालत राहिला. कोणी त्याला राजा घोषित केलं नाही, पण सगळ्यांच्या मनात तोच राजा होता. ही गोष्ट आपल्याला सांगते, मोठा आवाज करणारा नेहमीच महान असतो असं नाही. कधी कधी शांत उभा राहणारा हत्ती संपूर्ण जग बदलून टाकतो.